तुम्ही काट मारली तर मी सुद्धा काट मारणार, अजित पवारांनी हे वक्तव्य केलंय। माळेगावच्या मतदारांना अजित पवारांनी धमकी दिलेली आहे। 18च्या 18 उमेदवार निवडून दिले तर जे म्हणाल ते देईन, तुमच्या हातात मत द्यायचं आहे, माझ्या हातात निधी द्यायचा आहे, असंही अजित पवार म्हणाले। तुम्ही मला 18च्या 18 उमेदवार निवडून दिले ना, मी तुम्हाला सांगितलेलं सगळं द्यायला तयार आहे, पण तुम्ही तिथं काट मारली का मी पण काट मारणार। तुमच्या हातात मत द्यायचंय, माझ्या हातात निधी द्यायचंय, बघा काय सौदेबाजी आहे किंवा धमकी याला म्हणता येईल। ते असंही म्हटले की तुमच्या हातात मत द्यायचं आहे, माझ्या हातात निधी द्यायचा आहे। निधी अजितदादाच्या घरचा नाही, निधी हा जनतेच्या करातून दिला जातो, अजितदादाच्या घरातून नाही दिला जात, हा करातून येतो, घरातून नाही जात। आणि त्यामुळे अजितदादासारख्या जबाबदार, आता जबाबदार शब्द वापरावा नाही वापरावा मला माहिती नाही, परंतु अशी व्यक्ती जर अशा पद्धतीनं जनतेस धमकी देत असेल मतासाठी, तर निवडणूक आयोग काय करतं हा माझा प्रश्न निवडणूक आयोगाला आहे। का निवडणूक आयोग आता अजितदादांच्याही घरी पाणी भरायला जातंय हे जनतेनेच बघितलं पाहिजे, परंतु अशा धमक्या देण्याचा प्रयत्न करू नये असा सुद्धा इशारा अजितदादांना आम्ही देतो। खबरदार, माझ्याशी गाठ आहे, मत नाही दिलं तर बघून घेईल, एकेकाला लोडवीन, असं ते अशा धमक्या चालल्या आहेत। निधी हातात त्यांच्या हातात आहे, ते धमकी देतात। मुख्यमंत्री यांच्या भारतीय जनता पक्षाचा आहे म्हणून हे सगळी खालचे लोक सगळे धमक्या देतात। सगळं धमक्या देणंच सुरू आहे। निधी देणार नाही, विकास होणार नाही, पैसे तुम्ही बघून घेऊ, हे काही मला वाटतं की या सगळ्यामध्ये फेअर निवडणुका होणार का हा खरा प्रश्न आहे। स्वच्छ पारदर्शी निवडणुका होतील का हा खरा प्रश्न आहे। आणि त्यामुळे आता जनता सगळं बघताय।